बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। परांडा येथे माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या समर्थनार्थ परांडा येथे दिव्यांग बांधव शेतकरी बांधव यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडो प्रहार कार्यकर्ते दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामध्ये विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बहुतांश मागण्यासाठी उपोषण केले ना, तुम्ही कर्ज माफ करा शेतकऱ्याचं, हमी भाव द्यावा, शेतकऱ्याचं कर्ज माफ करावा याच्यासाठी आज आंदोलन चालू आहे। हमी भाव द्यावा। ठीक आहे, तुमच्याच पद्धतीने तुमचं बोर्ड दामटत आहेत, परंतु येत्या 2-3 दिवसात जर तुम्ही या ठिकाणी ठामपणे निर्णय नाही घेतला तर सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि एक शेतकरी म्हणून सांगू शकतो, जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटलं जातं त्या जगाच्या पोशिंद्यावर तुम्ही आज वेळ काय आणता आहात, कारण तुम्ही देताना शब्द दिलता तो शब्द तुम्ही पाळा एवढी तुम्हाला विनंती आहे। मी माझे 2 शब्द संपवतो। महापुरुषाला अभिवादन करून आज परांडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रातील माझे सर्व दिव्यांग बांधव गेली अनेक 7 महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। या सरकारने महाडीबीटी पोर्टल चालू केलं आणि या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून गेली 7 महिने झालं दिव्यांगाच्या खात्यावर पगारी पडत आणि हे प्रशासन याकडे लक्ष देत नाही। अशी दयनीय अवस्था या सरकारने दिव्यांग बांधवाची करून ठेवली आहे। तरी या प्रशासनाने महाराष्ट्राचे दिव्यांगाचे दैवत माननीय बच्चूभाऊ कडू यांनी गुरुकुंड मोजरी येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनात सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने व दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे। या पाठिंब्याचं पत्र आम्ही मुख्यमंत्री व तहसील कार्यालय परांडा यांना देखील देणार आहोत। तरी या सरकारने जर दिव्यांगाचे मानधन 6,000 रुपये नाही केले, शेतकऱ्यांना कर्ज नाही केली तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव रस्त्यावर देणार नाही। ज्या जागेवर शासनाच्या दिव्यांग जागेवर शासकीय अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण जर नाही हटवले तर या शासनाच्या विरोधात सर्व दिव्यांग रस्त्यावर एवढं बोलून थांबतो। जय हिंद महाराज।